काय झालं तिथं, काय घडलं ते सांग. नाही काय घडलं तिथं काय घडलं ते सांग. तुम्ही आले बाहेर बरोबर, आपण मध्ये गेलो, रडू नको. त्यांच्या आईचा भाऊ कोणाचं काय एवढं आपण काय चायला दबेल नाही त्यांच्यावर, बरोबर. नाही नेमकं मला काय फक्त- झालं होतं घटना? आम्ही येत होतो ना, हे मूल तिकडून ते मुलं होते, आम्ही पण चालू कोणते मुलं होते? बोला, नाव सांग बोला. हा. मग आम्ही तिकडून येत होतो ना, मग त्यांनी पहिला बॅगीला लागला, या मुलाने असं पाहिलं कोण मारते भाऊ मला, एकीने. आम्हाला काय वाटलं, मला गाड्या लगेच तिकडून जात होत्या, अजून बाई. परत मारला, इकडं लागला, बाई रक्त निघालं रक्त तिथं. हा, रक्त निघालं. मग ते अरे, पोरांना एक- लागलं. एक बाई आणि एक म्हातारा त्या बाई. बाईला लागलं नाही, ते याला घाबरून लागलं. गेले. रक्त निघालेला आपण व्यक्ती जाऊ कुठे? म्हणतात, त्यांना बोललो ना पोलीस स्टेशन जाऊ म्हणतात, आपण सांगू म्हणतो तिथं काहीतरी. ते घाबरून निघून गेले. फोन पोलिस गेला, काय म्हणे? पुढं पोलिस फोन लगे फोन पोलिस गेला. काय म्हणे तुमच्या ते शास्त्र जाऊ दे, तुम्ही मध्ये गेल्यावर पोलिस तुम्हाला पहिले काय बोलले हे सांग. हा म्हणे आपण व्हेरिफिकेशन करू म्हणते. हा. मग बघू म्हणजे सोडायचं का काय. आणि मग घरच्यांचा फोन आला ना, फोन पण उचलू घेत नव्हते. हा. सगळ्यांना फोन आलाय. फोन पण उचलू घेत नव्हते. आणि ते म्हणजे तुम्ही थांबा म्हणे, आपण आधी दवाखान्यात घेऊन जातो दवाखान्यात मग सोडू. आणि जर लागला नसेल तर इथून थांबा. जागेवरची सिच्युएशन त्यांना हँडल करता आली नाही. काय लागल्यावर पोरं घाबरल्यानंतर आले छावणी पोलीस स्टेशनला आणि इथे त्यांना उडवाउडीचे उत्तर दिले. लागला तर सकाळी बोलून वाजता घटना घडली. एक नाही सुद्धा लागलं तर रथ- थांबून ठेवा. एक सुद्धा रथ पारंपरिक मार्गाने चालत नाहीये. सगळे डीजे आहेत ते 12-12, 15-15 किलोमीटरवरनं चालत आहेत. आणि तिथे अंड्याच्या इलिगल गाड्या चालल्या आहेत. तिथे जलेबी फ्राय आहे, ते काय कलेजी फ्राय विकलं जातंय, तिथे चिकन विकलं जातंय. म्हणजे भाविक भक्त एका साईडला या सगळ्या मटणाचे, कलेजीचे, अंड्याचा वास घेत घेत देवीचं नाव घेत आहेत आणि यांना पेरा मारून पाठवलं जातं. काय झालं सदर घटनेबद्दल काय सांगा? मालेगाव शहरामध्ये काही तरुण हे वणीच्या गडावर जाण्यासाठी, पायी जाण्यासाठी जात आहेत. आता जवळजवळ हजारोंचा जमाव शांततेने भजन गात आणि आपल्या आपल्या देवीच्या नामस्मरणात तल्लीन होऊन लोक वणीगडावर जात आहेत. मालेगाव मध्यमध्ये काही 10-12 पोरांच्या टोळक्यांनी दगडफेक सदृश्य घटना ही देवीच्या मळ्याच्या लगत त्या ठिकाणी हनुमान मंदिराच्या जवळ काही 2-3 पोरांजवळ केली. त्या एका भाविकाला डोक्याला दगड लागून रक्तसुद्धा लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत सगळे भाविक हे पोलीस स्टेशनला आले. पोलिसांनी उडवाउडवीचे आणि तक्रारदारांवर दबाव येईल अशा पद्धतीने त्यांना घाबरवण्यात आलं. आणि म्हणून जे तक्रारदार आहेत ते आता इथे घाबरत आहेत, रडत आहेत. त्यांना असं वाटतं की आपण जर तक्रार दाखल केली तर आपल्यावरच काहीतरी उलटून दुसरं काहीतरी येईल. त्याच्यामुळे आता त्यांच्याशी आम्ही समन्वय करतोय. जर शक्य झालं तर तक्रार दाखल करणार आहोत. सर, आज हिंदुत्वादी संघटनेचे लोक इथं आलेले होते, काही नागरिक आले होते, दगडफेकीचा आरोप करण्यात आला. काय आहे प्रकरण, काय सांगा? सदरच्या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये सध्या, आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. इथे शांतता आहे. सदर काय घडलेलं आहे त्याचा पूर्णपणे तपास करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.